लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी किंवा मोठ्यांच्याही छोटे भुकेसाठी शरीराला अतिशय भरपूर प्रमाणात ऊर्जा देणारे अतिशय पौष्टिक असे शेंगदाणा, तीळ आणि पांढरे फुटाण्याचे लाडू आहेत. हे लाडू तुम्ही 1.5 ते 2 वर्षाच्या बाळापासनं दिलं तरीही चालेल. मुलांना सकाळी सकाळी लाडू खाण्यास दिले तर शरीराला अतिशय उत्तम. लहान मुलापासनं ते मोठ्या माणसांपर्यंत हा लाडू आवर्जून खा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आहेत. आपण याला भाजून घेणार आहोत. वजनी माप इथे मी एक मोठ्या वाटीने 1 वाटी घेतली आहे आणि वजनात मापायचं म्हटलं तर 200 ग्रॅम शेंगदाणे, 300 ग्रॅम गूळ घेतला आहे. गूळ इथे मी खिसून घेतला आहे. इथे मी फुटाण्याची डाळ घेतली आहे. ती छोट्या वाटीने 1 वाटी घेतली आहे. फुटाण्याची डाळ वजनी माप 100 ग्रॅम आहे. इथे मी पांढरे तीळ घेतले आहेत. तिळीचा वजनी माप 50 ग्रॅम एवढा आहे आणि वाटीचा माप हा पाऊण वाटी आहे. तीळ हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम टिकवण्याचं काम करतं. लहानांपासून मोठ्यापर्यंत. चला तर आपण नवीन रेसिपी करूया. कढई मी आधीच तापवण्यासाठी ठेवली होती. त्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपण शेंगदाणे इथे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजले आहेत हे कसं समजायचं तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये शेंगदाण्याचं तोंड फुटलं आहे, म्हणजेच आपले शेंगदाणे छान खरपूस असे भाजले आहेत असे समजावेत. शेंगदाणा जेव्हा भाजतात त्याचा खमंग असा वासही येतो भाजलेला. असंही केल्याने समजते आपले शेंगदाणे छान भाजले आहेत. शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेतले आहेत भाजलेले. याच कढईमध्ये आपण पांढरे दाणे घालून दाणेही छान हलकेसे भाजून घेणार आहोत. डाळी इथे मी 5 ते 6 मिनिटासाठी मंद आचेवर भाजून घेतले आहेत. इथे बघू शकता त्याचा रंगही बदलला आहे. फुटाण्याचे डाळे काढून घेतले आहेत एका प्लेटमध्ये आणि आता आपण यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत. तीळ गॅस आपला लो ठेवून तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. तीळ आपले छान फुलले आहेत आणि तिळामधून तडतड असा आवाजही येत आहे. तर समजून जायचं की आपले तीळ छान खमंग असे भाजून झाले आहेत. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तीळही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. शेंगदाणे आपले गार झाले आहेत. तर इथे बघू शकता शेंगदाण्याची साल पटकन काढता येते. तर इथे आपले शेंगदाणे छान असे भाजले आहेत हे दिसून येते. सगळी शेंगावरची सगळी साल काढून घेणार आहोत. इथे आपण 10 ते 20 इलायची घेतली आहे हिरवी. तर इथे आपले इलायचीचे दाणे आपण काढून घेणार आहोत. इलायचीचा जो हिरवा रंगाचा भाग असतो तो टाकून न देता आपण चहा पावडरमध्ये घालून ठेवायचा आहे. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे. तर आपण शेंगदाणे, डाळे, तीळ आणि इलायची हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सर्व जिन्नस एकत्र घालून 2 ते 3 मिनिटासाठी सर्व सारण बारीक होईपर्यंत छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथे बघू शकता मिक्सरला बारीक अशी पावडर तयार केली आहे. एखादे दाणे मोठे राहिले असतील तर काहीच हरकत नाही, आपण परत एकदा मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. गूळ आपण हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ आपला छान मिक्स झाल्यानंतर आपण जे राहिलेले मोठे दाणे आहेत ते परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि गूळ पण आपला तसा छान पूर्ण असा मिक्स होईल. 1 ते 2 मिनिटासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि बारीकसर अशी पावडर तयार करून घ्यायची. तर इथे बघू शकता आपली बारीकसर पावडर तयार झाली आहे. तर अगदी दाणेदार अशी पावडर तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व सारण वाटून अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर इथे आपली सर्व बारीक अशी पावडर तयार झाली आहे. तर इथे बघू शकता जर कोणाला डाईटमध्ये जर हा लाडू हवा असेल तर तुम्ही यामध्ये तूप न घालता असेच हे लाडू वळून बांधू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही असे हे लाडू बांधले जात आहेत. अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत. रोज सकाळी तुम्ही हा लाडू खाऊ शकता.
तर जर तुम्ही हा लाडू डाएटमध्ये वापरला तर ह्या लाडू खाल्ल्याने भूकही कमी लागते आणि थकवाही आपल्या शरीरामध्ये जाणवणार नाही. तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे इथे मी माझ्या मुली लहान असल्यामुळे इथे मी माझ्या मुलींसाठी लाडू करत आहे. तर इथे मी 50 ग्रॅम तूप गरम करून घेतले आहे. तूप इथे मी 4 मोठे चमचे घालून घेत आहे. तूप मी गॅसवर जरा गरम करून घेतलं आहे आणि छान आपलं मेल्टेड तूप या सारणामध्ये घालून सारण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. वाटून घेतलेल्या तयार सारणामध्ये तूप आपलं छान मिक्स झालं आहे. तर आपण लहान मुलांसाठी लाडू बनवत आहोत. तर लहान मुलांसाठी मी अगदी छोटा असे लाडू तयार करून घेत आहे. तर इथे बघू शकता लाडू आपला छान पटकन वळला जातोय. अशाच पद्धतीने आपण हे छोटे मिनी लाडू तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी सुंदर असे लाडू दिसत आहेत. इथे सर्व लाडू वळून आपले तयार झाले आहेत. लाडू करण्यासाठी इथे आपल्याला फक्त अर्धा तास लागले आहेत संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी. तूप न घालता हे लाडू अगदी 2 ते 3 महिने टिकतात आणि जर तूप घालून केल्यास हे लाडू 1 महिना अगदी सहज टिकतो. मुलं सकाळी जाताना काही खात नाहीत, त्यासाठी त्यांना एखादा हा पौष्टिक लाडू दिल्यास अतिशय शरीराला उत्तम असा लाडू आहे लहान मुलांसाठी. मोठ्यांसाठी हे तेवढेच खूप शरीरासाठी चांगले आहेत. अशा पद्धतीचा लाडू मुलांना नक्की खाऊ घाला. हे लाडू शरीराला अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहेत. तसेच रक्त वाढवण्यासाठी आणि कॅल्शियमयुक्त असे कमी साहित्यात अगदी घरच्या घरी तयार होणारे शरीराला एनर्जी देणारे हे पौष्टिक असे शेंगा, तीळ आणि पांढऱ्या फुटाण्याचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही इथे बघू शकता लाडवाची साईज मी अगदी एकच ठेवली आहे. अगदी मिनी लाडू असे तयार केले आहेत. लहान मुलं हे पटकन आवडीने खातील आणि एक लाडू त्यांच्या पोटभरीचा होईल. 1.5 ते 2 वर्षाच्या बाळापासून हा लाडू तुम्ही त्यांना देऊ शकता. तर इथे बघू शकता अतिशय मऊसूद आणि दाणेदार असा लाडू तयार झाला आहे. लाडू चवीला खूप अप्रतिम असे झाले आहेत. तुमच्या घरी अशा पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत छोट्या भुकेसाठी अशा पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.